सुरुवात सामना जायंट फायटर केडशी डिंगडोंगची नाव दुत्रोई डिंगडोंग हे संघ फलंदाजी करण्यासाठी पाठवले आहेत ते प्रश्न ताबडतोब लावून घ्या या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे दिवसभर आपली सेवा नदीम देवळेकर सर यांनी YouTube लाईव्हच्या माध्यमातून केलेले आहे. त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उत्तम प्रकारे विचार बॉलर ने बॉलरचं नाव काय बॉलरचं सरस्वती कॉम्प्युटर चे मालक आमचे मित्र या मैदानामध्ये ते खेळेल सुद्धा आहेत असे ॲडव्होकेट सुशील चौधरी या ठिकाणी सगळ्या आलेल्या संघातील खेळाडूंना स्वतः भेट दिलेले आहेत. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. आवाज पहिले 9 किती धावते 9 3 धावला 1 2 3 लक्ष ठेव छोटे वरती जे रहा ग्राउंड मस्त आहे ना रे पंच सामना चालू करा. हॅलो जरा वेगळं समजून करा. या ठिकाणी डिंग ए संघ फलंदाजी करतोय. स्वतः जयराम फलंदाजी करताय आणि नॉन सेकंड लाईट ते कॅप्टन गणेश बॉलर ने ओसनजी बॉलर की होता सारखा नुकसान होतं ना एवढा आता नकरवे किती रन मारले आम्ही किती मारला सामना सुरू झालेला आहे. जयराम आपल्या स्टाईल मध्ये या ठिकाणी बंद करताना आणि बॉल हो 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 व्हॉट अ ब्युटिफुल बॉल वंडरफुल अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुरुवात केली आहे केळशी संघाने आणि जयरामांचा संघ खरं तर सुरुवात अपेक्षित करत होतं चांगली तसं घडलं नाही. जयराम आऊट झालेला आहे आणि 0 धावांचा पहिला त्यांचा पास झाला. तुला बोलले मला सांगता तुम्ही आणले या ठिकाणी कुठे घेऊन गेला सुदर्शन पवार या ठिकाणी फलंदाजीला आणले. हा मात्र सोमनाथ चेंडू आणि या ठिकाणी खाता उघडलाय ते दुसऱ्या संघाने. 3 षटकांचा सामना वेगाने घ्या. हा मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा दिसतोय. धावसंख्या 2 1 बाद 2. जायंट फायटर्स केळशी प्रथमतः त्या मैदानामध्ये खेळत आहेत अतिशय सुंदर खेळ दाखवताना आणि डिंगडॉंग हॅलो क्रमांक पहिल्या पद्धती बचावतो सांगायची धावसंख्या 2 चेंडू 4 धावा. स्ट्राईकला पार झाले अतिरिक्त धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकारते. संघाची धावसंख्या गणेश धावसाठी 14 सोडून 20 मानक परीक्षण होते खेळाडूंनी केलेला ते मारली जातात. 4 सरकार 4 धावांच्या संघाची धावसंख्या वेगळी पुढे सरकारच्या आगाऊच्या मध्ये संघाची धावसंख्या घेतलेली आहे. 10 प्रकारची धावा होतात ते 9 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते की 3 चेंडूमध्ये 9 धावा घेतलेले. तिथे झटका लागलेली गरीबात सुद्धा झाले. जयरामच्या मध्ये मोठा झटका विचारल्या संघाला लागलेला अजूनपर्यंत परंतु मंगेश सायकल तोडीला सज्ज होईल.
गणेश गावाला भेटवले की त्याची क्षेत्राची खाली येऊन पकडले थोडं करीबरोबर निश्चितपणे एक गावात बोलवते एक गावाच्या मध्ये संघाची 10 संघ पुढे चालतात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावपडकोनी धावा होतात ते 10 धावामध्ये दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे तिथे गेल्या प्रयत्न करते मारेगा पाचच्या गावांसाठी शानदार सरकारच्या गावाकडून अजून या षटकामध्ये काही चुनेला बाकी चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण सुदर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळते चांगल्या प्रकारची फलंदाजी बघायला 14 धावा पहिल्या षटकामध्ये झालेले आहेत अजून या षटकामध्ये काही चुनेला बाकी असतील पहिल्या चेंडू पहिला झटका बाद झाला तर जयराम मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली ती सुदर्शन गणेशच्या माध्यमातून फलंदाजी दुसऱ्या आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण झाले 2 धावांच्या मधील चांगली धावसंख्या झाली नंतर धावा होता ती 16 धावा लॉस ऑफ 1 विकेट फॉर प्रगती मोठ्या अंतराने चांगली धावसंख्या 16 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे अजून ती अजून 2 षटकाचा खेळ बाकी असेल बघायला गेलो तरी एक षटकामध्ये 16 धावा केलेली अजून 2 षटकामध्ये किती धावा घेतात आहे किती मोठा आव्हान ठेवतात धावून किती येत ना केलशी संघासाठी केलशीमध्ये चांगली प्रकारची फलंदाजी आहे त्यांना मोठं लक्ष सुद्धा रिंगटॉन सुरू संघाला घ्यावं लागेल पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी केली किंवा सुदर्शन आणि गणेशने ए भाऊस पहिलं स्ट्रायकर गणेश माटिया 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 राकेश संधी नाकार दिलेला ही दवा देखील मोठ्या नावाच्या पुढे संघाची धावसंख्या पुढे सांगतावे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती चांगल्या प्रकारची फलंदाजी पहिला चेंडू अतिरिक्त फेकलेला आहे बस किती धावला लक्ष ठेव माटिया 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 माट्या गोलने खूप चांगला भेटेल दोन माट्या तुझे तुम्ही काय दोन माट्या जसं इथे सुद्धा माट्या गोलने प्रगती पर्यंत सजीने पहिल्या चेंडूचे 2 धावा खर्च केलेले आहेत 18 धावा झालेल्या आहेत धावपडकोनी धावा 18 धावा जोडले गेले पहिल्या गोलकीच करण्यात आले चांगला बिरबल सुदर्शन चांगला बीट केलेला आहे एक धावा भेटतो एक धावाने समाधान घेतले एक धावाच्या मदतीने संघाची लाखीच्या पुढे सरसावते संघाची धावसंख्या 29 धावपडकोनी धावा होतात ते 19 धावा अजून या षटकामध्ये उर्वरित 5 चेंडूला बाकी असतील पुढचा चेंडू करायला मागे सुरू फलंदाजी करण्याचा असेल न भेटतो करायला भेटेल एक धावा भेटेल एक धावाच्या मधून संघाची काय संघ पुढे सरसावली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावपडकोनी धावा होतात बॉल काउंट 20 धावा बघायला गेली चांगल्या प्रकारची बघायला अतिरिक्त क्रिकेट केले होते मात्र कारण की त्यांनी अतिरिक्त मध्ये धावा दिलेल्या नो बॉल काउंट ओके ठीक आहे बघा गेलो 2 किलोमीटर 4 धावा करते अतिरिक्त चांगला घेतलेला आहे तर एक धावा म्हणजे फलंदाजीमध्ये आलेला आहे म्हणजे 3 धावा अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 या आकड्यावरती अजिंक्य बघा गेलो त्या षटकामध्ये 4 चेंडूंना बाकी असते जर गोलंदाज असल्याची बिलकुल नाही तर गणेश असेल पर्यंत चांगल्या प्रकारची गणेशच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते तोच गणेश असेल स्ट्राईक केली होती गण्यावरती ओके बरोबर त्यावेळेस आपल्याकडे पाहूया की तुम्ही मोठं लक्ष ठेवावं लागेल मोठं लक्ष ठेवलं की तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारची फलंदाजी सुद्धा फलंदाजी सुद्धा करावी लागते त्याची त्यावेळेस अतिरिक्त व्यक्ती आपली लेंडाची बदकत करतो अतिरिक्त व्यक्ती अतिरिक्त धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते मुख्याने टॅप केलेल्या चित्रकेच्या हातामध्ये जाण्याची संधी करत नाही काला दुसरी डाव सुद्धा निश्चितपणे पूर्ण होते तिथे बघता बघता 2 धावा सोडून घेतलेल्या एक धावाची दुसरी डाव सुद्धा आली या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे एकच आहे ओके एक गावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या घटना संधी होती संधीची सोडून नाही घडत संधी सर्वांना भेटत असते जेव्हा सागरामध्ये जेव्हा पाणी असतो तेव्हा मासे किड्याने खात असतात आणि जेव्हा पाणी सुटतो तेव्हा किडे माशांना खात असतात फक्त संधी सर्वांना भेटत असते फक्त संधीला सोडण्यासाठी आपली होती असतो अजून या षटकामध्ये काही चुनेला बाकी असतील पुढे माटे बोलण्यासाठी सज्ज सुदर्शन असेल
पुढचा चेंडू बिरकवण्याचा प्रयत्न निर्धार चेंडू करत का एक डाव 2200 रुपयामध्ये भेटेल. दुसरा डाव दुसऱ्या डावासाठी संघात दिलेला आहे. एक डावाने समाधान घेतलेलं एक डावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे चालते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावफलकाची धावा होतात ते 23 धावा चांगल्या प्रकारे फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते या षटकामध्ये. 23 झाले 9 धावा याच्यामध्ये आलेले आहेत. अजून 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केलेले आहेत. ते माट्याने पहिल्या गोलंदाजी सज्ज होतोय. राऊंड विकेटचा मारा करतो. साठी पहिला निर्णय आला तर कार्तिक खेळण्याचा प्रयत्न विकेट हातामध्ये जाती शेताची पकडतोय थ्रो करतोय. ते पुढे निश्चितपणे एक धावा पूर्ण होते. पाणी पण आम्हाला करायची बाकी करण्याची धावसंख्या धाव 2 चांगली धावसंख्या 24 आकड्याची जॉब केली. लास्ट चेंडू बाकी वरती बॉल स्ट्राईकमध्ये बॅगाची बसण्याचा बिलकुलचा प्रयत्न केली. बॉलिंगची ट्रॅव्हल होते. एक धावा भेटते. दुसऱ्या धावाला नकार दिल्याचे क्रम दुसरा सुद्धा करते. होऊ शकतात समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले धावपटकरी धावा होतात. 25 धावा लॉस ऑफ विकेट. जयराम प्रत्येक षटकामध्ये समजवण्यासाठी जात आहे की तुम्ही अशी केला या सामन्यामध्ये पराभव करून पहिल्या चेंडूची बाद झालेली आहे. पण आपल्या संघाला चांगल्या प्रकारे समजून देत आहेत. एबीच नाव आहे. बॉलर गोलंदाजी वैयक्तिक पहिलं आणि त्यावेळी तिथे षटक खेळण्यासाठी सगळ्यात तिथे षटक खेळण्यासाठी अब्दुल आलेले आहेत. त्यावेळी लास्ट षटकाचे खेळ बाकी ते 2 षटकाची समाप्ती होती. चांगली धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्येची धावा किती 25 जोडला गेलेला आहे. लास्ट षटकामध्ये किती धावा गेला तर किती धावांना रोखून ठेवलं ते आपल्याला पाहायला भेटेल. सुदर्शन आधी काय केलं ते असेल. वनडोचा फलंदाज चांगल्या प्रकारे शॉट सुद्धा पाहायला भेटलेले आहेत. चांगले प्रकारे स्कोरिंग साईडमध्ये त्यांनी केले. रिझनमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे शॉट पाहायला भेटलेले आहेत. अब्दुल आपल्या संघाची धावसंख्येला पुढच्या संघाच्या धावसंख्येला थांबवून ठेवतो का ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. पहिले गोलंदाजीचा जो राईट राऊंड विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न संघाची धावसंख्या बेगीने पुढे सरकवते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या धावफलकाची धावा होतात ते 29 धावा. इथे पहिल्या चेंडूचे बिगिन सुद्धा आपल्याला पहिल्या चेंडूचे स्वागत केलेले चौकारने अब्दुलचं सुदर्शनने पहिला गोलंदाजी सज्ज अब्दुल पहिला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले धावफलकाची धावा होतात. 30 धावा चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. एक चेंडूमध्ये तब्बल 6 धावा खर्च केल्याच्या अब्दुलला सुद्धा कमबॅक करावं लागेल. चेंडूमध्ये कमबॅक सुद्धा करणे आवश्यक असतो. आपण आपल्याला सुद्धा जास्त धावा गेले तर कमबॅक करणं सुद्धा आवश्यक असतो. पाहायला गेले की सामन्याकडे गेल्या षटकामध्ये इनिंग मध्ये 5 विकेट मारे जातात आणि विकेट होईल. चांगला लागेल दुसरा धक्का. दुसरा केला दुसरा प्लेअर आणि दुसरा केला बाद होईल. तो गणेश चौदामध्ये ठेवलेले पाहिजे लागेल. गणेशांना संघाची धावसंख्या बघा गेले तरी आधी षटकामध्ये काही केलेला बाकी असतील. नाव असेल चांगल्याकडे पाहायला गेली तरी चांगल्या प्रकारची फलंदाजी आता चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला गेली. एक चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या तर त्यांनी चांगल्या प्रकारे चेंडूची त्यांना बाद केलेला आहे. त्यांचा मोठा झटका सुद्धा दुसऱ्या संघाला लागलेला आहे. आता स्ट्रायकिंग येतो 0 या चेंडूमध्ये चांगल्या स्थानमध्ये असते 0 आपल्याला स्ट्रायकिंग पाहायला भेटते. तो गोलंदाजी अब्दुल राऊंड विकेटचा मारा करेल तो 0 झाली. त्याच्या आधीच्या षटकामध्ये इनिंग मध्ये 4 केलेल्या बाकी असतील. गोलंदाजी नाही तर करायचं गोलंदाज अब्दुल
चांगला बिलकुल आलमला कापीत करण्याचा प्रयत्न एक धावा भेटते दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा नाही केलेला एक धावाने समाधान सुद्धा घेतलेला एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावांची धावा होतात ते 32 धावा षटकामध्ये काही केलं तिने बाकी असतील धावा 3 चुनेला बाकी असतील डावीकडे इनिंगमध्ये 3 चुने किती धावा घेतात किती धावाचं लक्ष ठेवतात संघाची समोर संधी होती पण नाटावत असेल का आणि सांगायला लागतोय तिसरा झटका सुदर्शनच्या रूपामध्ये रनआउटच्या रूपामध्ये काय पाहिजे सुदर्शन पहिल्यामध्ये पास जावं लागेल ना सुदर्शनची जागा घेण्यासाठी आपल्याला आता सुरेश पाहायला भेटतील रनआउटच्या रूपामध्ये आता धक्का लागलेला आधीच्या षटकामध्ये इनिंगमध्ये 2 चुनेला बाकी असतील आता सुरेश पाहायला सांगायची सांगायची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 31 आकड्यावरती 32 आकड्यावर जाऊन थांबलेली आहे कारण की अजून 2 मध्ये 3 चुनेमध्ये कमी धावा आलेल्या आहेत 2 चुनेमध्ये चांगली धावा मारावी लागते स्ट्राईक सुरत असते सुरत सुद्धा मागं जुळला फल आणि कावर जुळत पर्यंत सुद्धा आहे दुसऱ्या गावातून किती बॉल बाकी चांगल्या प्रकारे आपल्याला प्रयत्न करावे लागतात प्रयत्न करत राहा भेटत असतो अजून षटकामध्ये 2 चुनेला बाकी असतील पहिला गोलसाठी सज्ज तो असतोय राईट बाउंडरी त्याचा मारा केली सुरेशसाठी पहिल्या सज्ज होती गोलसाठी चार्जिंग किती 14 तुमचा चेंडू बघायचा बिलकुल असेल का पहिला चेंडू केलेल्या शहरामध्ये पहिल्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न हातामध्ये तवा भेटते तवाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे संघाची धावसंख्या 33 आकड्यावर जाऊन पोहोचते षटकामध्ये इनिंगमध्ये लागते त्याच्या गेल बाग त्याच्या वस्तू गो असेल अब्दुल पावेल आज चेंडूमध्ये किती धावा देतो किती धावाला रोखून ठेवतो ती सुद्धा आपल्या थोडंच वेळात म्हणजे पाहायला भेटेल तुमच्या चेंडू बरोबर विरोधाच्या स्ट्राईक सांगायला लागेल चौथा धक्का लाचीच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली धावसंख्या धावा होतात 33 धावा झाले 34 धावांचा आव्हान केलेला 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल केसीआर संघाला 18 चेंडू 34 धावा 18 चेंडू 34 धावा 34 धावा 18 चेंडू सर्व सामनामध्ये अतिशय संघामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाज आहे त्याचे 23 संघामध्ये चांगले सुद्धा फलंदाज सुद्धा आहे सामना केलेला क्रिकेटमध्ये काही होत असतो क्रिकेटमध्ये 1 चेंडूमध्ये 6 धावा 34 मिनिट ओके बराबर आहे 33 रन 34 विन बस ना छोटी धावा करायची आहे ते पवार यांनी सामना अजून सोपं दुसऱ्या फेरीमधला सामना चालू असताना पाहायला भेटेल हा सामना असेल रोमांचक सामना होतो का पाहायला भेटेल 18 चेंडूने 34 धावा करायचे चांगल्या प्रकारची फलंदाजी सुद्धा आवश्यक असेल बघा थोडा विचार करण्याचा लवकरांनी शेवटची लावून घ्यायची आणि त्यांची त्यांना आपण सगळ्यांनी फलंदाज मैदान थोडे लवकरच पोहोचवायचे तर की आपल्याला आजच्या दिवसामध्ये हे सामने आजच्या थोडे समजून घ्यायचे आहेत थोडं लवकर घ्यायचं ते तुम्ही सुद्धा करायचं आहे गुणांसाठी असेल तो माग्या आणि चांगला सुद्धा पोलिसकडे खेळण्यासाठी पण माग्या शेवटी धावांचा पाठलाग करताना आपल्याला शेवटी संघ हा पाहायला भेटणार आहे बघायला गेलं तरी 11:30 म्हणजे 11.5 चालावं लागणार आहे ती केसीआर संघाला हाँ मंगी भाई सन्ना वाला का इधर है सन्ना वाला झाड़ है ना नहीं हाँ सन्ना वाला झाड़ है मागे सामने सुरुवात का बघून गेलो तर आजच्या क्रिकेटचे जाऊन बोलताना की 1 धावा 2 धावांना महत्त्व नाही राहिलेलं आहे देखील चौकार षटकार आहे परंतु बॅट्समन असतो जिथे बघायला गेले तरी आता एक बॅट्समन बरोबर कामं चालू करा बरं
चौकार मागे षटकामध्ये त्याची रील्स टाकत असतात. डॉट केली त्याची सुद्धा तुम्ही रील्स टाका. तुम्ही गोलंदाज आपला विकेट घेतो त्याची रील्स टाकतो. षटकार त्याची सुद्धा रील्स टाकता. बघा गेलो तरी त्याची सुद्धा रील्स टाका. जेव्हा आपण आपल्या कमीमध्ये काम करतो आपण आणखी चांगले आणखी चांगला लागू. फक्त आपल्या कमीमध्ये प्रयत्नाने चांगल्या प्रकारची प्रयत्न जास्त चांगला प्रयत्न झाले तेवढं आपल्याला 100% यश भेटतो. कारण की बघा प्रयत्न सोडणारी कधी जिंकत आणि जिंकणारी कधी प्रयत्न सोडत नाही. सामन्याकडे पाहूया. 18 चेंडू 34 धावांचा पाठलाग करणार आपल्याला केसी असताना पाहायला भेटणार आहे. सलामीची जोडी केसी संघ आपला अतिरिक्त खेळाडूसाठी किती कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. दुसऱ्याची व्यवस्थित पहिल्या सांगायला सुद्धा पहिल्या तरी मग या पहिल्या विरचळलेल्या चित्र दिशा दिलेले चेंडू त्याला भेटते. त्यामुळे स्वतःच्या खाती तसं संघाचे खाते सुद्धा पुरेल. एक धावाच्या मध्ये सांगायची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावपळ धावणे 1 चेंडू आणि 1 धावा. केसी संघ आपल्या एक खेळाडू किती कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मागे असेल तो रितेश तुमचा जिल्हा अतिरिक्त भेटतो. दोघा अतिरिक्त जातो. अतिरिक्त धावा भेटतो. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे चालता होती. संघाची धावसंख्या पुढची 2 आकडे होती. 1 किलो 2 धावा खर्च केले होते गणेशांनी. पहिला दोन जेव्हा राऊंड विकेटला मारा गेला रितेशसाठी. आपल्याला पाहायला भेटते. रितेश आपल्या सांगण्यासाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो. 2 चेंडू 6 धावा खर्च केले तर मंगेशने सुद्धा कमबॅक करावं लागलं. 34 धावांचा पाठलाग करताना अतिरिक्त व्यक्ती अतिरिक्त धावांचे म्हणून बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकारने संघाची धावसंख्या गोष्टी धावपडताची धावा होतात. 7 धावा 2 चेंडू 7 धावा मंगेशने गणे आणि कष्ट केलेले आहेत. या षटकामध्ये 4 चेंडू बाकी पुढचा चेंडू पहिला डागण्याचा विरकवण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त असेल का बरोबर अतिरिक्त व्यक्ती अतिरिक्त धावाजवळ अतिरिक्त व्यक्ती अतिरिक्त धावाच्या परत पुढे सरकारने संघाची धावसंख्या 2 चेंडू आणि 8 धावा. संघाला लागेल पहिला झटका. पहिला केला रुपये आज बोलून पहिलं मग पार जावं लागेल. विनंती असेल चांगल्या प्रकारे कमबॅक पाहायला भेटतात. 8 धावा खर्च केलेले होते. तिसरे चेंडू क्लीन बोल्ड म्हणजे मोठा झटका लागला होता. संघाला क्लीन बोल्ड करून आपल्या संघाचा एक खेळाडू बाद केलेला आहे. गडी बाद केलेला आहे. तो मंगेश यादव 3 चेंडू 8 धावा झाले. बॅटरचे 8 धावा जोडले गेलेले आहेत. या 3 चेंडू किती धावा मग या खर्च करतो. तुमचा चेंडू पर्यंत मग या मारा करेल. अब्दुल असेल तुमचा चेंडू वेळेला बिरकवण्याच्या चेंडूला दिशा देत आहे. चांगल्या प्रकारे चित्रशील आपल्याला पाहायला भेटते. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकारची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावपणाची धावा होता ते 9 धावा. अजून जे षटकामध्ये या 2 चेंडूला बाकी असते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणजे चांगल्या प्रकारचं कमबॅक आपल्याला मंगेशच्या माध्यमातून पाहायला भेटते. 2 चेंडू 8 धावा दिल्यानंतर 2 चेंडू म्हणजे फक्त 1 धावा खर्च केलेला आहे. अजून 2 चेंडू या षटकामध्ये बाकी असतील. पुढचा चेंडू करण्याचा प्रयत्न बॅटरी बरोबर प्रत्येक कनेक्शन होत नाहीये. 1 धावा भेटते. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 अंकामध्ये सुद्धा प्रवेश करते. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 आकड्यावर. या षटकामध्ये लास्ट चेंडू बाकी असतील. पर्यंत गोळी कधी खेळतो माग्या रायफल राऊंड विकेटचा मारा करेल. चॉप टीम झाली. पुढचा चेंडू संघाला लागते दुसरा झटका. अगदी दुसरा झटका दुसरा गेल्यावर पार जावं लागेल. 10 आकड्यावर दुसरा झटका लागलेले षटक क्रमांक पहिले सुद्धा संपलेले चांगल्या कमबॅक आपल्याला मंग्याच्या माध्यमातून पाहायला भेटलेला आहे. तिथे त्यांनी 2 चेंडू 8 धावा दिल्यानंतर 4 चेंडू फक्त 2 धावा खर्च केले. 2 गडी बाद सुद्धा केलेले आहेत. कमबॅक आपल्याला खरंच करावा लागतो. पण चांगल्या प्रकारचे कमबॅक सुद्धा आपल्याला करून दाखवलेला आहे तो मंग्याने.
संघटनेने अजूनही मॅच गेलेली नाही आहे. रात्री स्वप्न बदलते दिवाण वाट बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलणं वेळ नक्कीच बदलत असते. आता बघायला अजूनही 120 धावांची आवश्यकता असेल. 12 धावांची सरासरीने चालावं लागेल त्यांच्या संघाला म्हणजे 12 चेंडू 120 धावांची आवश्यकता असेल. एक साईडला लिंकन दुसऱ्या साईडला केसीआर संघ दुसऱ्या संघाने म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये 34 धावांचं आव्हान ठेवलं होतं केसीआर संघाने. केसीआर संघाने म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 धावा घेतल्या. 2 घरीच सुद्धा बाद झालेल्या आहेत. 10 धावा घेतलेल्या आहेत अजूनपर्यंत. आता 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता म्हणजे 12 धावांचं रनरेट 35% चालावं लागेल. त्यावेळी दुसऱ्या संख्येत आलेल्या काही सामन्यात किती धावांना थांबवून ठेवतो जास्त धावांची आवश्यकता नसेल तशी कमी धावांची सुद्धा आवश्यकता नसेल. वरती पहिलं त्यावेळी दुसऱ्या आणि संख्येत तो 10 चेंडूंनी त्याला धावा करावे लागतील. चार्जिंग किती बँकेमध्ये खाली असेल तो अंकुश सांगाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले 18 धावसंख्येत आधीच्या षटकामध्ये 4 चेंडूंना बाकी असेल. गोलंदाज व्यक्त केले नाही ते चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला केसीआर संघाकडून पाहायला भेटते. नितेशची 5 किलोची 2 चेंडू 2 मोठे प्रहार म्हणजे मोठ्या प्रहारी स्वागत केलेलं आहे. विकेट भेटेल तिथे विकेटचा थांबलेले धक्का लागतो तो तिसरा धक्का लागतो तो संघाला तिसरा धक्का लागलेला आहे. विकेटच्या माध्यमात विकेटच्या रोख्यामध्ये 18 आकड्याची फलंदाजी चांगल्या प्रकारे फलंदाजी आवश्यकता असेल. गोलंदाजी थोडंसं कमबॅक बघायला पाहायला भेटलं. अक्षय बोधले यांचा या ठिकाणी स्वागत आहे. आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आपण या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. हॅलो कुरुप खुर्द आणि शेनाळे नाणे पिकले या. कुरुप खुर्द आणि शेनाळे नाणे पिकले या. सामन्याला सुरुवात करत आलेली सप्तपदी 3 चेंडूंना बाकी असेल. जरूर नाही तर काही चेंडूची बाकी गेली तरी आता आपल्याला पाहायला भेटेल तो आदित्य पॅकेट गोलंदाजी सगळे 3 चेंडूंचे 8 धावा पॅकेट केलेले आहेत. तर पुढच्या किती धावणार होतो किती धावणार पुढच्या संघाच्या धावसंख्येला देतो.
किती पाहिजे डावपुरा फलंदाजाचे तो आदित्य प्रयत्न केले तरी सज्ज चांगल्या प्रकारे कमबॅक करायची आवश्यकता त्यांची असलेले त्यांची फक्त बघायला 9 किलो आणि 16 धावांची आवश्यकता असेल आणि 16 धावा तो सामना खूप करतो जातो पण दुसरी क्रिकेटमध्ये काही होत असतो तुमचा चिडू त्याच्यामुळे चौकार भेटत चालले 3 चौकामध्ये मोठे बिगिरी आपल्याला शतकामध्ये पाहायला भेटले म्हणजे आधी ते एपीची म्हणजे पहिल्या पहिलं खातं आपल्या चौकामध्ये कोणलेले आपल्याकडे तुम्ही संघाची बायको किंवा 4 धावांची बायको स्वतःची खाते 4 धावा भरून दिलेले आहेत आणि पुढे सरता येईल संघाची बायकोची जाऊन कोणत्याही संघाची धावा बघा इंग्रजी चांगल्या प्रकारची फलंदाजी व्हायला भेटते कमी दबा झाली धावपैकी दबा होता कमी दबा आता फक्त 8 धावांची आवश्यकता असेल त्यांच्या संघाला पुढचा चेंडू द्यायला अलंकार करण्याचा प्रयत्न एक धावा भेटते एक धावाने स्ट्राईकचे मोठे स्ट्राईक चूक झालेली एक धावा भेटते शर्यतीप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात संघाची धावसंख्या जाऊन 30 धावा होतात 2 षटकाच्या समाप्तीवरती 20 धावा लॉस ऑफ 3 विकेट ते गेले दुसरे षटक टाकलेले आहे 2 षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या 26 आता 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता 27 धावा झाल्यावर 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असते हॅलो त्या ठिकाणी सुंदर समालोचन करतायत आपण त्यांना धन्यवाद देऊया आणि आमचं बालमन नेहमी सर्व कलाकारांना आणि विविध मुलांना प्रोत्साहन देतं त्याचप्रमाणे या ठिकाणी आता जो सामना असणार आहे त्या सामन्यामध्ये जे विकेट आहे त्या विकेटचा विचार करता 4 विकेटच्या चतुर्थ संघाच्या गेलेल्या होत्या आणि खेळती संघाच्या 3 विकेट गेलेल्या आहेत सामना जर टाय झाल्यास विकेट घेण्याचे पण ते बरोबर झाली तर टॉस ज्याने जिंकला असेल त्याचा विन म्हणून घोषित करण्यात येईल आणि ह्यानंतर पुढचा सामना त्याला टॉससाठी यायचा आहे टॉसचा वाट त्या ठिकाणी या आणि मी आमचे बुद्धले सर यांना विनंती करतो की आपण टॉसची वाट त्या ठिकाणी जायचं आहे आणि नाण्याच्या पद्धतीने मदत करायची आहे आणि सागर तिथे मोठी गुन्हेगारी मोठी गुन्हेगारी 7 धावांची आवश्यकता असेल केले त्याला केलेले एक धावा पिके एक धावा चकडी चांगली धावसंख्या करून सरकारची चांगली धावसंख्या जाऊन खूप गेले 27-28 धावा आता 5 चेंडू 6 धावा पहिल्या चेंडूत एक धावा करते केलेली आहे कमीने चांगल्या प्रकारचे धोरण आवश्यकता कधी कमी आहे ना आकाश मारा खेळतो आकाशसाठी हॅलो दोन्ही संघ अजून आलेले नाही आहेत कुडूप आणि शनाळे नाणेफेकीला चला ते आमचं प्रतिनिधी गेलेला आहे त्याचं टाइम दिलं चला चांगला बिलकुल बघा गेला तरी सामना जिंकतोय आता तो केजीएफ सगळ्याकडे प्रेशर पडलेला थोडासा आता जयरामची सुंदरी थोडेसे वाजलेली आहे जयराम थोडासा समजून नाही संधीला संधीला क्रिकेटमध्ये काही होत असतो तो त्यांचा आपण निराश होत नसतो छोट्या चिन्हाचा असे 4 चिन्हाने 2 धावा फक्त 4 चिन्ह 2 धावा काही चिन्ह आकाश राजकीय मारा केली कमी आकाशसाठी चिन्ह बरोबर आहे प्रांत विजयचा मारा घेण्याचा प्रयत्न तुमच्या सामन्यावर टूरमध्ये प्रवेश करणाऱ्या संघाचा संघ पडतो बघा पराभूत होणारे संघ दुसरे संघ येथे हार्दिक होत असते पण होत आपल्याला कधी कमी समजायचं नसतं आणि क्रिकेटमध्ये काही होत असतो अगदी मॅच आल्यानंतर क्रिकेट संपत नाही कोणी नावं ठेवलं क्रिकेट केलं तर मागत नाही आज हारले म्हणून कोणी जिंकणार नाही होऊ शकत नाही रोज फक्त आपण चालू द्यावा 0 आपल्याला मदत होते
हे भेळ फेकून टाक. तसं आपण प्रेम चालू असले तर आपल्याला चांगलं बरोबर आयुष्यात जे काही पाहिजे तिथे मिळाला नसतो जगायला गमत आणि देवाला किंमत राहिली नसती. का झाला का कोण जिंकला शेनाळे काय घेतलं बॅटिंग घेते शेनाळे संघाने फलंदाजी घेते. कुठून कोणत्या क्षेत्राशी लावून घ्या आणि आता झालं सामना केसी संघ. कृपया आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. ताबडतोब घ्या या ठिकाणी केसी संघ चिमरनभाई. आपण दाखवलेला आहे. जयंत फायटर्स केसी त्याच्या संघातील कुणासोबत लागलाय उत्तम लोकांना मागे होते. तुमची टीमचं नाव काय खुडूक काय नाव सांग कसं त्यांचं रिजवान सर. रिजवान सर यायचं आहे. मी सन्माननीय सुनील घाणेकर आमचे बदली बुवा आणि मोबाईल मंडळाचे आमचे माजी अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हा पुरस्कार द्यावा. इतर मुलांना विनंती आहे सगळ्या खुर्च्या वगैरे आपल्या स्टेजच्या समोर आणा. आपल्याला पुढच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे. इतरच असणाऱ्या ज्या खुर्च्या असतील